दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पॉली आणि टेनी. पाहूया गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल संतोष उर्फ अन्ना. पाहूया पहिला चेंडू, गतिवान चेंडू, इकडे बाहेर हाताळलाय चेंडू. लेगस्टिकच्या खूपच बाहेर आहे असं दर्शवलं जातोय. पंचांकडनं वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अतिरिक्त धावांनी खातं ओपन करून दिलं गेलंय. हा इकडे नोचा इशारा पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. यस, पंच पाहणी करतील आणि पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय नोचा इशारा. अंपायर्स यस, नोचा इशारा. 1+1, नो+1 अशा 2 धावा मिळतील. म्हणजे एकही चेंडू न हाताळता 3 धावा खर्च झालाय. यादव सॉरी दीपक 11 संघ आपल्याला पाहू शकाल एकही चेंडू न खेळता 3 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच गतिवान चेंडू, सुरेख चेंडू हाताळला गेला. खोलगट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला टेनीसाठी. मागचे 2 सामने टेनीचा विचार केला तर टेनी याने जबरदस्त खेळी साकारली आणि आपल्या संघाला सेमीफायनल राऊंडमध्ये मजल मारून दिले. पाहूया या सेमीफायनल राऊंडमध्ये सुद्धा आपली खेळी सातत्यपूर्व पार पाडतोय का. हा इकडे गतिवान चेंडू, इकडे बीट झालाय. टेनी मात्र इकडे बीट झालाय. एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. पाहूया कोण बाजी मारतोय. इकडे एकंदरीत आपण चेंडू पाहिले तर अनुभव मात्र बाजी मारले. येणाऱ्या चेंडूवरती पाहूया यंग टॅलेंट मात्र बाजी मारतोय का. तर यस, चेंडूला पिक केलाय. इकडे संधी आहे, हुकली जाते. नक्कीच हा विकेट सापडला असता तर नक्कीच मोठा मासा जाळ्यात सापडला असता. परंतु इकडे विकेट न मिळता धावा मिळतात. सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढेल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. चार धावा स्कोर कार्ड वरती. चेंडूचा खेळ संपला. तीन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पाहूया संतोष अण्णा आपण पाहू शकाल. चांगला फटका खेळला गेलाय परंतु धावा मिळणार नाही. या चेंडू निर्धाव येतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच आपल्या गतीने बीट करण्याचं काम केलं जाते संतोष अण्णा यांच्याकडनं. फलंदाजांना रोख लावले धावा बनवण्यापासून. इकडे मात्र बॅट चेंज येते, सिंगल झोन मध्ये निघून जातोय. सिंगल धाव मिळेल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंड वरती टेने आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती कोणासाठी घोळ होतोय, गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी. चांगला फटका, कनेक्शन झालाय चांगलं परंतु धावा मिळणार नाही. षटक क्रमांक पहिलं इथं होतंय समाप्त. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 5 धावा. 1 षटक 5 धावा. दीपक 11 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावा पाहायला मिळत आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलाय. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं संतोष अण्णा याने. मात्र पहिल्या षटकामध्ये संतोष अण्णा याने आपली कामगिरी मात्र बखुबी निभावलंय. 6 चेंडूच्या खेळामध्ये 5 धावा खर्च केलाय. रोख लावली फलंदाजांना दीपक 11 संघाच्या. पाहूया प्रेम आता बॉलिंग मार्क वरती येतोय. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलंय, व्हेरिएशन केलंय गतीमध्ये. लोअर गतीचा चेंडू हाताळला, बीट केलंय फलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव.
फुलटो चेंडू होता, इकडे क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, इकडे धावा सुटलाय, विकेट सापडलाय, परंतु विकेट मिळणार नाहीये. स्वतः एकटा सिंगल धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज. टेनीकडनं इकडे कुठलाही प्रयत्न दिसला नव्हता सिंगल धाव घेण्याचा, कारण की चेंडू हातात होता, नक्कीच खतरा होता धाव घेण्याचा. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. तिसराही चेंडू पुन्हा पाहायला मिळतोय निर्धाव जाताना. 3 चेंडू निर्धाव जात आहेत. इकडे स्ट्राईक रोटेट करावी लागेल. इकडे सॉफ्ट हँडने खेळलं जातंय, टेनीला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल धाव येते, 6 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया टेनी स्ट्राईक एट वरती पाहायला मिळेल. इकडे ऑफस्टिकच्या बाहेर आहे असं दर्शवलं जातंय, पंचांकडनं वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे ट्रॅव्हल केला होता समोरच्या रिजन मध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण प्रेम कडनं पाहायला मिळतंय आणि निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. इकडे प्रेशर वाढत चाललाय फलंदाजावरती आणि इकडे बघा, इकडे नक्कीच फलंदाज बाद होतोय. टेनी मारल्यानंतर चेंडू खेळल्यानंतर लगेच धावा सुटला गेला होता, परंतु टेनीचा विकेट हा फार महत्वपूर्ण होता, म्हणून आपला विकेट मात्र गमावलाय. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहू शकाल आपण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच जी धावांची गती मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिली होती दीपक 11 संघाची, सुंदर खेळ त्यांनी साकारला होता. मागच्या सामन्यामध्ये हायेस्ट स्कोर या स्पर्धेतील त्यांनी मात्र केला गेला होता. 53 धावांचा लक्ष्य मात्र उभारला गेला होता. इकडे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. करण ठाकूर आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. पाहूया करण ठाकूर यांच्याकडे सुद्धा तेवढीच चांगली शैली गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते, तेवढंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाववर निर्धाव चेंडू जाताना दिसत आहेत. नक्कीच आपला दबदबा मात्र चालू ठेवलाय. YBCC संघ आपल्याला पाहायला मिळतोय, घरचा संघ आहे आणि अनुभव मात्र पणाला लावतोय. इकडे रूम बनवून खेळलाय, चुकी झाले. इकडे ताकद नव्हती या फटक्यामध्ये, परंतु चुकीने चौकार मात्र मिळतोय. चौकार मिळतोय, या चौकारानिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 11 धावा. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिला, 11 धावांचा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय आपल्याला. नोचा इशारा आणि इकडे पहा काय घडतंय. पंचांकडनं नोचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पाहूया पंच काय दर्शवतायत. यस पंच, यस नो नसणार आहे हा. तर इकडे विकेट मिळाला असता, जेल टिपला गेला असता तर त्यांनी बाद झाला असता, जेल टिपला असता तर, परंतु विकेटही मिळत नाहीये, धावाही येत नाहीयेत. निर्धाववर निर्धाव चेंडू जात आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कनेक्शन नीटचे होत नाहीयेत. चेंडू आणि फळी मधले कनेक्शन हे फार महत्वाचे आहेत. नीटचे कनेक्शन होत नाहीयेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि हे बघा विकेट. फलंदाज बाद झालाय टेनी. चांगला खेळ करायचा होता, परंतु इकडे चांगला खेळ झालेला नाहीये आणि आपला विकेट मात्र गमावलाय. नवीन फलंदाज रुपेश बॅटिंग मार्क वरती येतोय. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. या 6 चेंडूच्या खेळामध्ये पाहूया
दोन्ही फलंदाज दीपक 11 संघाचे किती धावांपर्यंत मजल मारतोय आपल्या संघाला, तर नक्कीच जय जोगनादेव आगमन संघ मात्र वाट पाहतोय अंतिम सामन्यासाठी आमच्यासोबत कोणता संघ भिडणार आहे. आदित नवीन गोलंदाज, गतिमान चेंडू आहे. यस, वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गतिमान चेंडू आहे, बीट करून जातोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. 12 धावा स्कोर कार्ड वरती. हा इकडे नक्कीच फलंदाज वाईट सोडण्याच्या नादामध्ये इकडे आपल्या यष्टी मात्र उद्ध्वस्त करतोय. फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रोक खेळलाय परंतु करण चेंडू वरती येतोय. निर्धाव चेंडू. पाहूया 12 धावेवरती दीपक 11 संघ. फटका चांगला होता परंतु विकेट मिळेल. इकडे क्षेत्ररक्षण चांगलं होत आहेत आणि इकडे विकेटवर विकेट जात आहेत. तर दोन्ही सेमीफायनलचे सामने आपण नक्कीच लो स्कोरिंगचे पाहू शकाल, कारण की पहिला सामना आपण पाहिला होता. जय जोगनादेव आगमन वामिका स्टार संघ यांनी मात्र पूर्णपणे रोख लावली नवली संघावरती दावा बनवण्यापासून, आणि नवली संघाने मात्र 15 धावांचा टार्गेट मात्र सेट केला गेला होता. इकडे जर पाहिलं दीपक 11 संघ पोचलाय 12 धावेवरती. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे 2. इकडे निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू. फटका पाहायला मिळतोय परंतु विकेटही पाहायला मिळेल आणि 12 धावा जमून 13 धावांचा टार्गेट. मागच्या सामन्यापेक्षा हा सर्वात लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. 12 धावा. सेमीफायनलचा सामना होता. सेकंड सेमीफायनल पाहायला मिळालं होतं. नक्कीच अपेक्षा होत्या या सामन्यामध्ये चुरस तेवढीच चांगली पाहायला मिळेल. पाहूया 13 धावांचं लक्ष्य मात्र इथे उभारला गेलाय. पाहूया 13 धावांचा टार्गेट आहे आणि या 13 धावांचा टार्गेटला मात्र सामोरे जाण्यासाठी सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल करण, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रेमला पाहू शकाल. करण ठाकूर आणि प्रेम मोरे. पाहूया पहिला चेंडू. इकडे पहिला चेंडू नोचा इशारा पंचांकडनं पोहोचवला जातोय. खराब चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब सुरुवात. नक्कीच वायबीसी संघ यांनी सुद्धा खराब सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती. इकडे दीपक 11 संघ सुद्धा खराब सुरुवात करताना दिसला.
एक चेंडू 2 धावा खर्च झालाय. 13 धावांचं लक्ष आहे. पाहूया प्रेम स्ट्राईक एंड वरती. हलक्या त्याने खेळलं जातंय. सिंगल घेतलं जातंय. इकडे पुन्हा एकदा दिशा दाखवली जाते चेंडूला. सिंगल धाव येतोय. 3 चेंडू 3 धावा स्कोर कार्ड वरती. 4-4. 3 चेंडू 4 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे टॅप केलाय. चिमुकल्याच्या डोक्यावरनं मात्र जातोय चेंडू चौकारासाठी. 4 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 8 धावा. इकडे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडू खेळला जातोय. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय आणि 1 धावा अजूनही आवश्यकता असेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. तर यस आगमन संघ आपण सुद्धा यायचंय लगेच. आता सामना संपला का लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रुपेश. 18 चेंडू 1 धावेची आवश्यकता. निर्धाव चेंडू. फटका पाहायला मिळतोय चांगला आणि चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना विजयी होतोय. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश YBCC संघ. यस अभिनंदन YBCC संघ. आणि कौतुक असेल ते म्हणजे दीपक 11 संघ. चांगला खेळ आपणही साकारलाय आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश नोंदवला. तुमचाही सुंदर खेळ पाहायला मिळाला आणि यंग जनरेशन आपल्याला पाहायला मिळते. यंग खेळाडूंचा भरमार होता दीपक 11 संघामध्ये आणि चांगला खेळ त्यांनी केला आणि मोठमोठ्या संघांना मात्र मात देऊन सेमीफायनल मध्ये पोहोचला आणि टॉप 4 मध्ये पोहोचलं. तर यस तर